यानंतर पाहूयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गोंधळ गीताचं अनावरण करून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। यावेळी त्यांनी न्यायालयात न्याय मिळाला नाही म्हणून जनतेच्या न्यायालयात जात असल्याचं वक्तव्य केलं आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, मशाल हाती दे सत्वर भूवरी ये अशी साथ जगदंबेला घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढाईला सुरुवात केली आहे। विधानसभा निवडणूक महिन्यावर आलेली असल्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेला वेग आलाय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा श्रीगणेशा केला। आपल्या राज्यात जे अराजक माजलेलं आहे त्याचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणं जगदंबेसाठी आपण तयार केलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सुप्रीम कोर्टातल्या आमदार अपात्रता प्रकरणाकडे लक्ष लागून राहिलं होतं, पण या प्रकरणाची सुनावणी 15 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नवा राजकीय पवित्रा घेतलाय। न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये। मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेला आता साकडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत। उद्धव ठाकरेंनी न्याय मिळत नाही असं वक्तव्य केल्यानं सत्ताधाऱ्यांनी तोफ डागली। न्यायालयीन प्रक्रिया समजून न घेता उद्धव ठाकरे आरोप करतात असा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला। उद्धव ठाकरेंनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर जगदंबेला साकडं घालत जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय। आता जगदंबा आणि जनता जनार्दन उद्धव ठाकरेंना मतांचा आशीर्वाद देईल का हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।